TCN न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण एका अतिशय गंभीर आणि विचार करायला लावणाऱ्या घटनेचे विश्लेषण करणार आहोत। घाटंजी परिसरात घडलेली ही घटना केवळ एक बातमी नाही, तर ग्रामीण भागातील सामाजिक परिस्थिती, लोकांची सतर्कता आणि कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचा इशारा देणारी घटना आहे। घाटंजी यवतमाळ परिसरात 7 जणांचा एक गट एका उत्तर प्रदेश येथील व्यावसायिकाला जबरदस्तीने वाहनात बसवून घेऊन जात असल्याची घटना घडली। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली। ग्रामीण भागात काही दिवसांपासून मुलं पळवणाऱ्या टोळीच्या अफवा पसरलेल्या होत्या। त्यामुळे जेव्हा गावकऱ्यांना एका व्यक्तीला जबरदस्तीने कारमध्ये बसवून नेले जात असल्याचे दिसले, तेव्हा लोकांच्या मनात संशय निर्माण झाला की कदाचित हीच ती मुलं किंवा लोकांना पळवणारी टोळी असू शकते। या संशयामुळे ग्रामस्थांनी तात्काळ सतर्कता दाखवली। काही ग्रामस्थांनी त्या वाहनाचा पाठलाग सुरू केला। ग्रामीण भागातील लोक एकमेकांच्या मदतीला कसे धावून येतात याचे हे उदाहरण म्हणता येईल। गावकऱ्यांनी धाडस दाखवत वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी त्या 7 जणांना अडवण्यात यश मिळवले। संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी त्यांना मारहाण केल्याचेही वृत्तात नमूद आहे। या संपूर्ण घटनेत एक महत्त्वाची गोष्ट समोर येते। ज्याला जबरदस्तीने घेऊन जाण्याचा प्रयत्न होत होता त्या व्यक्तीचे नाव संजय असल्याचे सांगितले गेले आहे। त्या संजय सोनकर यांना जबरदस्तीने घेऊन जाण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी वेळीच हस्तक्षेप केला आणि त्यांची सुटका झाली। त्यामुळे या ठिकाणी ग्रामस्थांचे आणि विशेषतः वेळेवर माहिती देणाऱ्या व परिस्थिती लक्षात आणून देणाऱ्या व्यक्तींचे आभार मानले जात आहेत। कारण जर वेळीच लक्ष गेले नसते तर संजय नावाच्या त्या व्यक्तीबाबत काय घडले असते याचा अंदाज लावणेही कठीण आहे। यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली। पोलिसांनी त्या व्यक्तीची सुरक्षित सुटका केली आणि पुढील तपास सुरू केला। या घटनेत काही जण जखमी झाल्याचेही वृत्त आहे। 2 जणांना गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले। या संपूर्ण घटनेचा विचार केला तर 2 बाजू स्पष्टपणे समोर येतात। पहिली बाजू म्हणजे ग्रामीण भागातील लोकांची सतर्कता आणि एकजूट। गावात एखादी संशयास्पद घटना घडली की लोक एकत्र येऊन त्याचा सामना करण्यासाठी पुढे येतात। ही गोष्ट समाजाच्या सुरक्षेसाठी चांगली मानली जाऊ शकते, कारण काही वेळा लोकांच्या जागरूकतेमुळे मोठे गुन्हे रोखले जातात। मात्र दुसरी बाजू ही तितकीच महत्त्वाची आहे। अफवा, संशय आणि अपूर्ण माहिती यामुळे अनेकदा लोक कायदा हातात घेतात। एखाद्या घटनेची संपूर्ण माहिती नसताना थेट मारहाण किंवा हिंसाचार होणे ही अत्यंत धोकादायक बाब आहे, कारण अशा परिस्थितीत निरपराध लोकांनाही गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते। त्यामुळे कोणतीही संशयास्पद घटना दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देणे आणि कायद्याच्या चौकटीत राहूनच कृती करणे हे अत्यंत आवश्यक आहे। आजकाल सोशल मीडियामुळे अनेक अफवा वेगाने पसरतात। मुलं पळवणाऱ्या टोळ्या, अपहरण, चोरी याबाबत अनेक वेळा अपूर्ण किंवा चुकीच्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचतात। त्यामुळे लोकांच्या मनात भीती आणि संशय निर्माण होतो। याच भीतीमुळे कधी-कधी अशी परिस्थिती निर्माण होते की लोक स्वतःच न्याय देण्याचा प्रयत्न करतात। पण लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलीस आणि प्रशासनाची असते। घाटंजी परिसरात घडलेली ही घटना आपल्याला 2 महत्त्वाचे संदेश देते। पहिला म्हणजे समाजाने जागरूक राहणे अत्यंत गरजेचे आहे। संशयास्पद हालचाली दिसल्यास दुर्लक्ष न करता त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे। आणि दुसरा म्हणजे कोणतीही कारवाई करताना कायद्याच्या चौकटीत राहणे तेवढेच महत्त्वाचे आहे। जोनपूर उत्तर प्रदेश येथील संजय नावाच्या या व्यक्तीची वेळेवर सुटका झाली ही नक्कीच दिलासादायक बाब आहे। गावकऱ्यांनी दाखवलेली तत्परता कौतुकास्पद असली तरी अशा घटनांमध्ये संयम आणि कायदेशीर मार्गाचा अवलंब करणे अत्यंत आवश्यक आहे। समाजात भीती किंवा अफवा पसरू न देता सत्य परिस्थिती समजून घेणे आणि प्रशासनाला सहकार्य करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे। मित्रांनो, या घटनेचे हे सविस्तर विश्लेषण होते। अशा प्रकारच्या घटना समाजाला जागरूक राहण्याचा संदेश देतात। आपण सर्वांनी मिळून सुरक्षित आणि जागरूक समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे। आता इथेच थांबूया। आपण TCN न्यूज पाहत आहात। व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या विचारांसह हा व्हिडिओ शेअर करा। आजकरिता एवढेच। भेटूया उद्या एका नवीन घडामोडीसह। तोपर्यंत आपली काळजी घ्या। धन्यवाद।